का देतात गाईला पहिली पोळी? गाईला पहिली पोळी घातल्याने पुण्य प्राप्त होते, अशी माहिती आहे. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पहिली रोटी नेहमी गाईला का खायला दिली जाते. हिंदू धर्मात पशुपक्ष्यांना खायला घालण्याला विशेष महत्त्व आहे. यातील एक जीव म्हणजे गाय माता. हिंदू धर्मात गाईला केवळ माता मानली जात नाही, तर तिची दैवी माता म्हणूनही पूजा केली जाते. गाईला चारा देणे हे शुभाचे लक्षण मानले जाते. असे मानले जाते की गाईला चारा घातल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. गायीची सेवा केल्यानेही शाश्वत पुण्य प्राप्त होते. गाईला भाकरी खायला देण्याची परंपराही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पहिली रोटी इतर कोणत्याही प्राण्याला नाही तर फक्त गाईला का काढली जाते. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती गाईला अन्न खायला घालते तेव्हा ते त्या सर्व देवतांना अर्पण केले जाते. हे मिळाल्यावर सर्व देवीदेवता प्रसन्न होतात. फक्त गाईला चारा दिल्याने सर्व देवतांची पूजा होते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यामुळेच सृष्टीच्या सुरुवातीपासून पहिली भाकरी गाईला खायला देण्याची परंपरा चालत आली आहे. गाईला भाकरी खाण्याचे फायदे. गाईला भाकरी खाल्ल्याने जीवनात समृद्धी येते. माणसाचे घर सुखसमृद्धीने भरलेले असते. गाईला भाकरी खाल्ल्याने मनुष्य जीवनात लवकर प्रगती करतो आणि त्याच्या पापकर्मांच्या फळापासून मुक्ती मिळते. याशिवाय गाईला भाकरी खाऊ घातल्याने मा लक्ष्मीचा आशीर्वाद व्यक्तीवर कायम राहतात. बसलेल्या गाईला गूळ खाऊ घातला तरी कर्जाच्या ओझ्यापासून मुक्ती मिळते. गाईला भाकरी खाऊ घालण्याचे अनेक फायदे आहेत, पण काही नियम असेही आहेत, ज्यांचे पालन केल्यास गाईला खाल्लेल्या भाकरीचे पुण्य प्राप्त होत नाही. उदाहरणार्थ, कोरडी भाकरी कधीही गाईला खायला देऊ नये. रोटीमध्ये गूळ किंवा साखर टाकून द्या. याशिवाय गाईच्या रोट्यात थोडी हळद घालावी. विशेषतः गुरुवारी भिजवलेल्या पिठाचे पीठ बनवून त्यात हळद मिसळून ते गाईला खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. गाईला भाकरी खाऊ घालणे शुभ असते, पण गाईला भाकरी खायला देण्याच्या नियमात गाफील राहू नका हे लक्षात ठेवा.